आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांचं काल विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. आपण 2 मिनिटं सगळे जर उभा राहून अजितदादांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करावं, त्यांना श्रद्धांजली अर्पित करावी. निवडणूक 5 तारखेला होणार होती. निवडणूक आयोगाने निर्णय केलाय की 7 तारखेला होणार. या निवडणुकीच्या निमित्तानं मुचंडी जिल्हा परिषद गट, मुचंडी पंचायत समिती गण आणि पलीकडचा भोजनवाडी पंचायत समिती गण या निवडणुकीच्या निमित्तानं आपले जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत रमेश देवर्षी, जे मुचंडी गावचे सरपंच आहेत आणि भाजपाचे मंडळाचे अध्यक्ष आहेत, आणि आपल्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत सुनीताताई बेडगे, त्यांचे मालक आप्पासाहेब बेडगे इथे उपस्थित आहेत. बघा, डॉक्टर साहेब आहेत, शशिकांत पाटील साहेब आहेत आणि आपल्या गावातील सर्व प्रमुख मंडळी इथं उपस्थित आहेत. सोर्डी गावातल्या सर्व लोकांना माझी नम्रतेची विनंती आहे की विधानसभेलाही तुम्ही मला खूप मोलाचं सहकार्य केलंय आणि तशाच पद्धतीचं सहकार्य तुम्ही आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं करावं, ही विनंती करण्यासाठी मी आज तुमच्याकडे आलो. आपला महत्वाचा विषय आहे राहिलेल्या 65 गावामध्ये विस्तारित मैशाळ योजनेचं पाणी मिळालं पाहिजे. आणि आनंदाची बाब ही आहे, 65 गावामध्ये शेतीचं पाणी जे द्यायचं आहे ते पाणी मेन पाईपलाईनचं काम हे 90% पूर्ण झालंय. मागच्या 8 दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल मीडियामध्ये, मी स्वतः जाऊन सर्व कामाची पाणी 2-2 महिन्याला करतोय आणि त्याला निधी पण उपलब्ध करून दिलाय. 57 किलोमीटर पैकी 53 किलोमीटर काम हे पूर्ण झालंय. 53 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय. जे गोगऱ्याचं काम होतं ते पण काम अंतिम टप्प्यात आलंय. 200 मीटर काम बाकी होतं. आणखी 1 महिन्यानंतर तेही काम पूर्ण होणार आहे. 2 लाईन आहेत, एक इकडून सगळं जाणारी लाईन आहे आणि दुसरी कोलगिरीकडे जाणारी लाईन आहे. त्याही लाईनचं काम सुरू आहे. 2026च्या डिसेंबर महिन्यामध्ये संघच्या तलावापर्यंत पाणी सोडायची व्यवस्था मी करतोय. म्हणजे संघपर्यंतची सगळी गावं आणि तिकडं कोलगिरीकडं त्या बाजूला पण जवळपास 18 तलावामध्ये पाणी आम्ही डिसेंबर मध्ये सोडतोय. किती? डिसेंबर पर्यंत 18 तलावात पाणी सोडतोय. राहिलेल्या गावांना डिसेंबर 2027 म्हणजे इकडची पण जी गाव आहे, गुगवाड, उमराणी, शिंदूर, बसरगी, बिळूरचा पलीकडचा भाग, या गावांना पण डिसेंबर मध्ये पाणी सोडतोय. म्हणजे जी गावं संत तलावापासून उजव्या बाजूला म्हणजे डाव्या कालव्याचं पाणी ते सुसलात पर्यंत जाणार आहे, म्हणजे बॉर्डर पर्यंत, सुसलात, सोनलगी आणि बोर नदीच्या आजूबाजूची जी गाव आहे त्यांना पण पाणी मिळणार आहे डिसेंबर महिन्यापर्यंत. राहिलेलं जे गाव आहे ते 2027च्या डिसेंबर पर्यंत. म्हणजे मी विधानसभेला मी सांगितलं होतं तुम्हाला की शेवटचा दुष्काळ करण्याची आमचा विचार आहे. तुम्ही मला निवडून द्या, तर त्या पद्धतीचं काम आता सुरू आहे. त्याच्याबद्दल अजिबात काळजी करू नका. लोक तुम्हाला काय सांगतील त्याची मला देणं घेणं नाही, तर मी अधिकृतपणे तुम्हाला सांगतो 2029च्या निवडणुकीमध्ये मैशाळ पाण्याचा मुद्दा प्रचारामध्ये नसणार आहे. 2029च्या निवडणुकीमध्ये ऊसतोड मजुरांना निवडणुकीला आणायची गरज असणार नाही, कारण ऊसतोडीला कोणी जाणार नाही.
आता निवडणूक लागली आहे, यांना काळजी आहे, लोक कुठं आहेत शोधा आणायचे, म्हणजे एक शेवटची निवडणूक. परत निवडणुकीमध्ये ऊसतोड मजूर कुठं आहे आणि त्याला शोधून आणा अशी अवस्था राहणार नाही. कारण ऊसतोड मजूर आपल्या तालुक्यातून बाहेर मायग्रेट होणार नाही, कुणी जाणार नाही. हे दोन विषय महत्वाचे. तिसरा विषय महत्वाचा आहे, मी आमदार झाल्याच्या नंतर या सगळ्या तालुक्यामध्ये फिरलो आणि माझ्या लक्षात एक गोष्ट आली की माझा जत मतदारसंघ दुष्काळी आहे, दुष्काळी आहे, दुष्काळी आहे असा बदनाम करून टाकलाय. आणि म्हणून या तालुक्याचा संपूर्ण सर्वे आम्ही केला की या तालुक्यामध्ये मंदिरांची प्रचंड संख्या आहे आणि ती मंदिर अशी आहे जिथं लाखो लोक येतात. जे आपलं दत्त मंदिर आहे इथं दर पौर्णिमेला हजारो लोक येतात. अशा तालुक्यातल्या मंदिरांचा सगळा सर्वे करून त्याचा एक कॉपी टेबल बुक तयार केलाय आणि मी सरकारनं मागणी अशी केली, जर ही दुष्काळ भूमी एक केंचरायाचं मंदिर आहे, कोळगिरीच्या भैरवनाथाचं मंदिर आहे, मुचंडीमध्ये 2 मंदिर आहेत, त्या दोन्ही मंदिराला तीर्थक्षेत्र बचा दर्जा दिला. एक दरेश्वराचा आहे, एक रामेश्वराचा आहे, दोन्ही पण 5-5 कोटी रुपये त्यांना दिलेले आहेत. तर या तालुक्यामध्ये जे काय करणं अपेक्षित आहे, तुम्ही मला आमदार केलंय, 2029ला तुम्हाला अभिमान वाटेल, मला तुमच्याकडे प्रचाराला येण्याची गरज असणार नाही, असं काम मला करायचं. म्हणजे परत मी तुम्हाला सांगा गावात मला तुम्ही मतदान द्या, मी कामच करेन ना असं की तुम्हाला वाटलं पाहिजे याला परत आमदार केला पाहिजे. मी काम नाही केलं तर तुम्ही त्याच्यावरती प्रश्नचिन्ह विचारू शकता. रस्त्याची कामं खूप आहेत तालुक्यामध्ये. आता आपलं बजेट आहे 23 तारखेला, 23 फेब्रुवारी, आणि 23 फेब्रुवारीला ज्या रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत, जे रस्ते तुम्हाला वाटतं की चांगले करण्याची आवश्यकता आहे, त्या सर्व रस्त्याला निधी किमान 100 कोटीचा निधी तर आपल्या तालुक्याला येईल, किमान 100 कोटी रुपयाचा. एकच रस्ता मी असा करतोय 400 कोटी रुपयाचा वकील साहेब, आणि तो 2 महिन्यामध्ये टेंडरला येईल. एकच रस्ता ज्याला 400 कोटी रुपयाचा आम्ही निधी देतोय. म्हणजे तालुक्यामध्ये कुठलंही काम राहणार नाही शिल्लक की ज्या गावामध्ये आम्ही विकास केला नाही. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, सोटीकरांना, तुम्ही सगळे सुज्ञ लोक आहात, विचार करून तुम्ही जिल्हा परिषदला मतदान करा. मी या जातीचा आहे, मी त्या, असलं डोक्यात काढून टाका. कुणी तर लगेच फिरतंय. डॉक्टर साहेबांनी माझी जोडी तुम्हाला आता पटले ना, पटले नाही सांगा. त्यामुळं आम्ही तिकीट देताना सुद्धा व्यवस्थित दिले, काळजीपूर्वक दिले, सगळ्या लोकांना न्याय कसा मिळेल अशा पद्धतीने दिले. कुणावरती दुजाभाव आम्ही केलेला नाही, बरोबर का? आणि त्यामुळं सगळे एकत्रितपणे आपण पुढे जाऊया. तालुक्याचा विकास आपल्या एकीमध्ये आहे. 9 जिल्हा परिषदेचे सदस्य तुम्ही निवडून द्या, सांगली जिल्ह्यावरती जतचा झेंडा फडकलेला दिसेल. कारण इतकी ताकद, इतकी क्षमता जत तालुक्यामध्ये आहे. अगोदर कसं राजकारण होतं, घेतल्या नेत्यांचे वर नेते होते जिल्ह्यात. कुणाचा नेता जयंतराव, कुणाचा नेता पतंगराव, कुणाचा नेता आर होता, कुणाचा नेता वसुंधराचं घर असेल. गोपीचंद पडळकरचा नेता कोणी जिल्ह्यात आहे का? आहे का? पण चिंता करू नका ना, जतचा नेता वर्षा बंगल्यावरती आहे, जतचा नेता वर्षा बंगल्यावरती आहे. त्यामुळं मध्ये आधी कुठंच काय तुम्हाला कुणाला भेटायची करायची गरज नाही. आणि त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांचं पाठबळ आपल्या तालुक्यावरती असल्या कारणानं तुम्हाला काही अडचण येणार नाही. 1800 कोटी रुपयाचं सोलारचं टेंडर आता अंतिम टप्प्यात आहे. वकील साहेब, 1800 कोटी रुपयाचं टेंडर. आता आपण 3री लाईन मंजूर करतोय. आता 2 लाईनचं काम सुरू आहे. आपण 3री लाईन लगेच प्रस्तावित केली आहे. तिकडचा मागच्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण आली, दुष्काळजन्य परिस्थिती होती आणि तिकडच्या जुन्या वैशाळ योजनेचं पाणी सोडलं होतं. मी सातत्यानं रोज आढावा घ्यायचो, लोक कोण इकडे पाणी सोडणार, मी रोज अधिकाऱ्यांशी बोलत होतो. 450 क्युसेक्सनं पाणी सोडलं जातं तिकडं वकील साहेब, तरी सुद्धा त्या लोकांना पाणी मिळत नाही. आणि मग इकडं तर 250 क्युसेक्सचीच डिझाईन केली आणि तिकडच्या पेक्षा जास्त क्षेत्र इकडे आहे. तलावात पाणी सोडायचं, 2 सिस्टीम इकडे केलेत. एक डायरेक्ट तलावात पाणी सोडायची व्यवस्था, पाईपलाईन वेगळी, ओढापात्रात नाल्यात सोडायची व्यवस्था वेगळी. आता जर आपल्याला वाटलं
डायरेक्ट उंदीला पाणी द्यायचं आहे. आपण डायरेक्ट उंदीच्या तलावात पाणी सोडू शकतोय, डायरेक्ट संघला द्यायचंय. मध्ये आधी काय भानगडच नाही. मी दादागिरी केली, मी कॅनॉल फोडला, मी खाली पाणी जाऊ देत नाही, असं नाही. सगळ्यांना पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. तुमच्या प्रत्येक तलावात एक पाईपलाईन, ओढापात्रात एक पाईपलाईन, तुमच्या बाजार तलावात एक पाईपलाईन, ओगळीत एक पाईपलाईन, असं डिझाईन याचं केलंय. त्यामुळं सगळ्यांना न्याय मिळेल, काही चिंता करू नका. विनंती एवढीच आहे की वन साइड गाव करा, एका बाजूने या. काँग्रेसचं काम करणार आहे काय? त्याच्यावर काय विजन आहे, विकास आहे? काय नाही. त्यांना फक्त दुकान चालवायचं. दुकान चालवण्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठलाच अजेंडा नाही. आपला तरुण उमेदवार आहे रमेश, आपले बेळके साहेब त्यांच्या सौभाग्यवती उभा आहे. पलीकडे रमेश बिराजदारांच्या सौभाग्यवती रीना बिराजदार उभे आहेत. आपली मुलं सगळी चांगली आहेत, तरुण आहेत आणि त्यांना काम करायचं आहे. तर तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या गावाच्या विकासाच्या बाबतीत मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून कुठेही कमी पडणार नाही. डॉक्टर अरणी साहेब आणि मी या तालुक्याचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी वाहून घेतोय. कुठेही कसली अडचण येणार नाही. फक्त गरज आहे तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या पाठबळाची. तुम्ही पाठबळ द्या. फक्त जगचं नाव महाराष्ट्रामध्ये उंच उंच झाल्याशिवाय राहणार नाही, असं काम मी करेन. तुम्हाला कधी अपमान वाटणार नाही की आमचा लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिला आणि आम्हाला आता तो चुकीचा वाटतोय, असं कुठलंही कृत्य मी माझ्या आमदारकीमध्ये करणार नाही. एवढंच तुम्हाला शब्द देतो. परत एकदा विनंती करतो, 7 तारखेला कमळ चिन्हावरती भाजपच्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या. पंचायत समिती जर भाजपाच्या ताब्यात आणि जिल्हा परिषद भाजपाच्या ताब्यात, हे फक्त जग करू शकतं. 9च्या 9 जागा निवडून येण्यासाठी परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये आहे. तुम्ही व्यवस्थित विचार करून आमच्या सोबत राहा, एवढी विनंती. जय हिंद.